जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। आपण संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा हरिपाठ पाहतोय। आज आपण 6वा अभंग बघणार आहे। या 6व्या अभंगात निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, एक तत्व हरी असे पै सर्वत्र, ऐसे सर्व शास्त्र बोलियेले। हरिनामे उद्धरे हरिनामे उद्धरे, वेगी हरी त्वरे उच्चारी जो। जपता पै नाम यम काळ कापे, हरी हरी सोपे जपिजे सुखे। निवृत्ती म्हणे हरी नाम पाठ जपा, जन्मांतर खेपा अंतरती। माऊलींच्या हरिपाठातील एक तत्व नाम दृढधरी मना या अभंगाची आठवण होते। भगवंताचं नाम हे तत्वरूपानं सर्वत्र व्यापून आहे असं आजपर्यंतचे सगळे संत महात्मे सांगत आलेले आहेत। आपण सर्वसामान्यतः भगवंताचं जे नाम व्यवहारामध्ये घेतो ते नाम हे सगुण भगवंताचा प्रकर्ष आहे। म्हणजे जसं आपल्या पोटी बाळ जन्माला येतं आणि मग त्या बाळाला आपण काहीतरी नाव देतो आणि त्या नावानं त्या बाळाला पुढे हाक मारतो, तसंच आपण मूर्ती घडवतो आणि त्या मूर्तीला नाव ठेवतो। समजा 3 शिरे 6 हात अशा स्वरूपाची मूर्ती केली तर त्याला आपण दत्त म्हणतो। धनुष्य बाण हातात घेतलेला त्याला आपण राम म्हणतो। एक पाय वाकडा केला, हातात मुरली दिली की त्याला आपण कृष्ण म्हणतो। अशा पद्धतीनं आपण परमेश्वराच्या रूपांची नावं ठेवलेली आहेत। ज्याचं ज्या रूपावरती स्वरूपावरती प्रेम असतं किंवा बसतं त्याला ते नाम भावतं किंवा जवळचं वाटतं। आपणही पहा, कुणाला दत्त नाम प्रिय असतं तर कुणाला गणपतीचं, कुणाला रामाचं नाम प्रिय असतं तर कुणाला ओम नमः शिवाय हे खूप जवळचं वाटतं। यामध्ये पुष्कळ गोष्टींचा समावेश आहे। आपल्या जीवावर अनंत जन्मांचे झालेले संस्कार, काही जन्मांमध्ये आपल्याकडून घडलेली उपासना साधना, या सगळ्याचा परिणाम म्हणून एका ठराविक देवतेकडे, एका ठराविक नामाकडे आपण आकृष्ट असतो। हे नैसर्गिक असतं। काही भक्त तर असे असतात की ज्यांनी शिवलीलामृत किंवा शंकराच्या कुठल्याही लीला वाचलेल्या नसतात, पण सहजच त्यांचं प्रेम शंकरावर असतं, ओम नमः शिवाय या नामावरती असतं। एक गोष्ट लक्षात घ्या, इथे व्यवहारामध्ये आपण सामान्यतः जे नाम घेतो त्याबद्दलचा विषय सुरू आहे। कुठल्याही नामाला कमी किंवा अधिक लेखण्याचा इथं प्रयत्न नाही। आपण हे पाहतोय की आपण जे नाम घेतो ते कशा स्वरूपाचं असतं आणि संत श्री निवृत्तीनाथ महाराज आपल्याला नामाबद्दल काय सांगतायत। तर आपण जे नाम घेतो ते कसा सगुणाचा प्रकर्ष आहे हे आत्ता आपण पाहिलं। म्हणजे अमुक अमुक आकाराची मूर्ती असेल किंवा त्या मूर्तीच्या मागे अमुक अमुक प्रकारचं चरित्र असेल तर ती दत्ताची मूर्ती, अमुक अमुक प्रकारची मूर्ती आणि अमुक अमुक प्रकारचं चरित्र त्या पाठीशी असेल तर ती रामाची किंवा मारुतीची मूर्ती। म्हणजे ते नाम त्या देवतेला किंवा त्या देवतेच्या चरित्राला दर्शवतं। हा नामाचा वस्तुतः खूप वरवरचा अर्थ आहे। भगवंत यापेक्षा खूप खोल आहे आणि त्या खोलात जाऊन संत आपल्याला नामाचं महत्त्व सांगतात। संत आपल्याला हे सांगतात की हे भगवंताचं नाम अनादी आहे, अनंत आहे। म्हणजे रामाचं नाम रामाच्या अवताराच्याही आधी आहे, दत्ताचं नाम हे दत्तावताराच्याही आधी आहे, शंकराचं नाम हे शंकर अस्तित्वात येण्याच्या आधीच आहे। मग यातून काय स्पष्ट होतं? हेच की जे नाम संत सांगत आहेत तो सगुणाचा प्रकर्ष नाही, तर ते नाम खऱ्या अर्थानं सगुण आणि निर्गुण या दोन्हींचा बोध करून देणारं आहे। असं हे नाम सगळ्याचा आधारभूत आहे। नाम हे परब्रह्म स्वरूपच आहे। जेव्हा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात
की एक तत्व हरी, त्यावेळी ते या तत्वरूपानं नटलेल्या नामाला निर्देशित करतात, जे नाम चराचर सृष्टीचा आधार रूप आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झाल्यास, तुका म्हणे नाम चैतन्य निजधाम, असं हे नाम आहे. भगवंताचं नाम सर्वत्र व्यापून आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याचा गुणही सर्वत्र दिसला पाहिजे. जसं घरात फणस असेल तर घरभर फणसाचा वास येतो, कोणाला सांगावं लागत नाही की घरात फणस आहे. तसंच भगवंताचं नाम सर्वव्यापी आहे, तर त्याचा गुणही सर्वव्यापक असला पाहिजे. हा जो गुण सर्वव्यापक आहे, हाच शुद्ध अस्तित्व गुण आहे. चराचरातील प्रत्येक वस्तूला, प्रत्येक जीवाला आपण आहोत हा बोध आहे. कुठल्याही व्यक्तीला, प्राण्याला असं वाटत नाही की आपण नाही. आपण आहोत ही जाणीव अखंडत्वानं सर्वांना व्यापून आहे. मग आपण जे नाम घेतो ते बिनकामाचं आहे का, त्याचा काही उपयोग नाही का, अशी शंका येते. भगवंताचं नाम हे सर्वार्थानं एकच काम करतं. महाराजांचं एक वाक्य आहे, श्रीखंडाच्या पातेल्यात वरून श्रीखंड खाल्लं काय किंवा खालून खाल्लं काय, त्याची चव गोडच लागणार. त्यामुळं साधकानं फार विचार न करता भगवंताचं नाम घ्यावं. ते आपण किती प्रेमानं आणि तळमळीनं घेऊ शकतो हे जास्त पाहावं, कारण त्या नामाच्या मागे भगवंताची शक्ती असते. ते नाम जर सद्गुरूंकडून प्राप्त झालं असेल तर त्या सद्गुरूंची सत्ता आणि शक्तीही त्या नामापाठी असते. मग आत्ता जे आपण अस्तित्व भावानी नटलेलं, तत्वरूपाने नटलेलं नाम बघितलं, त्याचा काय अर्थ किंवा त्याचा साधनेशी काय संबंध? तर त्याचा संबंध असा की आज मितीला आपण देहभावामध्ये असल्यामुळं आपण ताबडतोब अस्तित्व भावाशी तदाकार होऊ शकत नाही. आपला मीपणा, आपला देहभाव त्याच्या आड येतो. आपलं मन, बुद्धी इत्यादी गोष्टी त्याच्या आड येतात. त्या बाजूला सारण्यासाठी सद्गुरू साधना सांगतात. त्या साधनेमध्ये कधी ध्यान येतं तर कधी नामस्मरण येतं. आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारच्या नामाचं किंवा ध्यानाचं महत्त्व हे कमी होत नाही. त्यामुळं कुणी असं मनात आणू नये की अरे, शुद्ध अस्तित्व भावाच्या रूपानं भगवंताचं नाम सर्वत्र नटलेलं आहे, मी जे घेत आहे ते मग भगवंताचं नामच नाही, मग मी नामस्मरण तरी का करतोय आणि ध्यानधारणा तरी का करतोय? जर अस्तित्व भावाशीच तदाकार व्हायचा आहे तर मग ही साधनाची खटपट का? ती खटपट आहे कारण आपली देहबुद्धी घट्ट आहे. ती जर घट्ट नसती तर सद्गुरू प्राप्तीच्या क्षणापासूनच आपण ब्रह्मज्ञानी असतो. पण वस्तुतः असं नाही. म्हणूनच भगवंताच्या नामाला किंवा ध्यानाला किंवा आपल्या सद्गुरूपदिष्ट साधनेला कदापि सोडू नये, तिला घट्ट धरून राहावे. असं साधनेला घट्ट धरून राहिल्यानंतर काही कालांतराने सद्गुरू कृपेने देहबुद्धी लयाला जाते आणि मग भगवंताचं नाम तत्वरूपानं सर्वत्र व्यापून आहे असा स्पष्ट साक्षात्कार होतो. निवृत्तीनाथ महाराज या अभंगामध्ये नामाचं हे व्यापकत्वही सांगतात आणि साधक कसा काळाच्याही पलीकडे जातो ही अवस्थाही सांगतात. ते म्हणतात, एक तत्व हरी असे पै सर्वत्र, ऐसे सर्व शास्त्र बोली येले. खरं म्हणजे एक तत्व हरी असे पै सर्वत्र ही निवृत्तीनाथांची अनुभूती आहे. पण हा त्यांचा नम्रपणा आहे की ते सांगतात हे शास्त्रांनी सांगितलंय, मी म्हणतोय असं ते म्हणत नाहीत. ते हे सांगताना पुढे म्हणतात की या नामामध्ये तुम्ही रंगून जा, त्याशिवाय तुमच्या देहबुद्धीचा पडदा फाटणार नाही. जे आड येते ते बाजूला केल्याशिवाय पुढचं काही दिसू शकत नाही. त्यामुळं जर परमात्मा प्राप्ती हवी असेल तर देहबुद्धी म्हणा, आपलं मन म्हणा, याचा अडसर लांब झालाच पाहिजे. तो लांब करण्याचा, तो घालवण्याचा एकमेव मार्ग भगवंताचं नाम आहे. म्हणूनच ते पुन्हा पुन्हा म्हणतात, हरिनामे उद्धरे, हरिनामे उद्धरे. 2 वेळा सांगण्याचा हेतू हाच आहे
की ते आपल्या अंतःकरणावरती ठसावं, आपल्या चित्तात मुरावं, आपण त्याचं अधिकाधिक चिंतन आणि मनन करावं. असं जर केलं तर मग त्यात त्वरितता येते, त्यात वेग येतो. आपण व्यवहारात चालढकल करतो पहा एखाद्या गोष्टीच्या बाबत, पण ती गोष्ट आपल्या नाकाशी आली की आपण चालढकल करत नाही. जसं की उद्या बिल भरलं नाही तर घरातली वीज कट होणार, असं लक्षात आल्या आल्या आपण खटपट करून आजच्या आज बिल भरून येतो. भगवंताच्या नामाबद्दल किंवा साधनेबद्दल मात्र आपलं असं होत नाही. त्याचं कारण असं की आपलं भगवंताशिवाय अडतं अशी आपली भावनाच नाही. हाच भाग गोंदवलेकर महाराज सुद्धा अनेक वेळा म्हणतात की आपलं भगवंताशिवाय अडतं असं आपल्याला वाटत नाही आणि म्हणून आपण त्वरेनं भगवंताच्या नामाला लागत नाही. इथे निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, वेगी हरी त्वरे उच्चारी जो तळमळीनं आतुरतेनं ताबडतोब भगवंताच्या नामाला लागतो त्याला भगवंताचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि भगवंताचा अनुभव तरी काय आहे? एक तत्व हरी असे पै सर्वत्र, हाच तो अनुभव आहे. माझ्यामध्ये जो परमात्मा आहे तो तर दिसून येतोच, पण तोच सर्वत्र नटलेला आहे याचाही प्रत्यक्ष अनुभव येतो. पण यासाठी हे पटलं पाहिजे की भगवंत प्राप्तीमध्येच माझ्या जीवनाचं कल्याण आहे, नरजन्माचं सार्थक आहे. पुढे ते म्हणतात, जपता पै नाम यमकाळ कापे, हरी हरी सोपे जपिजे सुखे. यमाला काप सुटतो असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत. आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये यम ही मृत्यूची देवता मानलेली आहे. मृत्यू तरी काय आहे? जीव एका देहातील प्रवास संपवतो आणि त्या देहाला सोडून जातो आणि तो आपण मृत्यू समजतो. अर्थ स्पष्ट आहे की मृत्यू ही गोष्ट देहाला आहे, आत्म्याला नाही. सद्गुरू साधकाला जी साधना देतात त्या साधनेमुळं साधक देहापासूनच सुटतो, त्याचा देहभावच लयाला जातो आणि म्हणूनच तो जन्म आणि मृत्यू या संकल्पांच्या पलीकडे जातो. याआधी मात्र तो त्या संकल्पांमध्ये अडकलेला असतो. मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, असा त्याचा भाव असतो. मला सुखदुःख होत आहेत, मला आनंद होतोय, माझा मान अपमान होतोय इत्यादी द्वंद्वांमध्ये संपूर्ण आयुष्य आपण जगतो. सद्गुरू आपल्याला सांगतात की अरे, तू खरं पाहता आत्मस्वरूप आहेस. तुला ना सुख आहे ना दुःख आहे, तू तर आनंद स्वरूप आहेस. तुला मानही नाही, अपमानही नाही, तू चैतन्यरूप आहेस. पण आपल्याला हे पटत नाही. साधना जशी जशी दृढ होते तसा तसा आपल्याला भगवंताचा अनुभव यायला लागतो, आपल्या स्वरूपाचा अनुभव यायला लागतो. आणि मग देहाचं जे काही बंधन आहे किंवा देह म्हणजेच मी, हे जे काही आपल्या अंतःकरणावरती ठसलेलं आहे ते हळूहळू बाजूला जायला लागतं. देहबुद्धी हळूहळू क्षीण व्हायला लागते आणि ती ज्यावेळी क्षीण होते त्यावेळी आपोआपच यमाची बाधाही नाहीशी होते. कारण आत्ताच आपण पाहिलं की यमाची धाव आपल्या देहापर्यंत आहे, आपल्या स्वरूपाला त्याचा स्पर्श नाही. या स्वरूपापर्यंत सद्गुरू नेत असल्यामुळं जपता पै नाम यमकाळ कापे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत. कारण त्याला त्या गोष्टीची बाधाच राहत नाही. काळ, वेळ, स्थळ याच्या पलीकडे साधक जातो. जर पलीकडे गेला तर त्याची तमा त्याला कशी राहणार? जसं भातुकलीमध्ये केलेल्या चहाचा गरमपणा त्या मुलाला जाणवतो, पण बापाला हे माहीत असतं की हा चहाही खोटा आहे आणि ही भातुकलीही खोटी आहे. तसंच साधकाचं होतं की तो काळाच्या पलीकडे जातो, त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन राहत नाही. मात्र हे होतं कधी? हरी हरी सोपे जपिजे सुखे असं जर साधन केलं तर होतं. सोपे म्हणजे सोहममध्ये पालन करून जप करणे, म्हणजेच भगवंतच मी आहे या आत्मभावानं नामस्मरण करणे. जेव्हा राम म्हणतो तेव्हा तेच माझे स्वरूप आहे
आणि तेच सर्वत्र दाटून आहे या भावनेने ते म्हणणे. आधी आपण पाहिलं पहा की आपण जे नाम घेतो ते सगुणाचा आविष्कार आहे, पण हेच सगुणाचा आविष्कार असलेलं नाम आत्मभावानं घेत गेल्यामुळं सद्गुरू कृपेनं या नामाचा खरा अनुभव येतो. आणि खरा अनुभव म्हणजे हेच नाम तत्वरूपानं सर्वत्र नटून आहे हे स्पष्ट जाणवतं. या ओळीमध्ये हरी म्हणजे आपलं आत्मस्वरूपच आहे. जेव्हा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात हरी हरी सोपे जपिजे सुखे, त्यावेळी ते आपल्याला हेच सांगतात की आपण तेच आहोत, आपण खरं पाहता ब्रह्म आहोत. याचीच पुनरावृत्ती तुम्ही करा. जपिजे सुखे हे मनामध्ये अंतःकरणामध्ये घोटा की तुम्ही म्हणजे देह नाही, तुम्ही वस्तुतः आत्मरूपच आहात. भगवंतच तुमच्या आत आहे नव्हे, तेच तुमचं खरं स्वरूप आहे. शेवटी ते म्हणतात निवृत्ती म्हणे हरी नामपाठ जपा जन्मांतर खेपा अंतरती. भगवंताच्या नामानं आणि साधनेनं जन्ममरणाचं बंधन तुटतं असं स्पष्टपणे निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत. तुटणारच ना, कारण आधीच आपण पाहिलं की देहाच्या पलीकडे साधक जातो. मग जन्म आणि मरण आहे कुणाला? देहाला. मग तो त्यापासून निराळा राहिलाच ना, त्याला ती बाधा येणारच कशी? दुसऱ्या बाजूनीही याचा अर्थ पाहिला तरी आपल्या जन्माचं मूळ असतं हे वासना. वासना नष्ट झाल्यानंतर जन्माचं कारणच उरलं नाही, आणि जर जन्म नाही तर मग मरणही नाही. म्हणूनच जन्मांतर खेपा अंतरतात असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत. आणि हे सांगताना पुन्हा पुन्हा ते नामस्मरणाचंच महत्त्व सांगतात. निवृत्ती म्हणे हरी नामपाठ जपा. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या नामाचं महात्म्य निवृत्तीनाथ महाराज सांगतायत. एकदा म्हणतात नाम घ्या कारण शास्त्र तसं सांगतात. नंतर म्हणतात नाम घ्या कारण त्यानंच उद्धार होईल. मग म्हणतात नाम घ्या यमाची बाधा होणार नाही. मग म्हणतात नाम घ्या जन्म मरण चुकेल. पुन्हा पुन्हा सांगण्यामध्ये त्यांचा कळवळा आणि त्यांचं प्रेम दिसून येतं. अन्यथा आपण नाम घेतलं नाही तर त्यांचं काहीही अडणार नाही. आज गोंदवलेकर महाराजांनी देह ठेवून 100 वर्ष होऊन गेली, पण आजही ते लोकांना सांगतात की तुम्ही भगवंताच्या नामाला सोडू नका. असं सांगण्यात त्यांना वैयक्तिक लाभ काहीही नाही. लाभ असेलच तर तो आपल्यासारख्या बद्ध जीवांना आहे. तर तो लाभ आपण घ्यावा आणि या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटून जावं, भगवंताला ओळखावं आणि भगवत स्वरूप होऊन राहावं. निवृत्ती म्हणे हरी नामपाठ जपा जन्मांतर खेपा अंतरती. इथे या 6व्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.